बेहदची परम महाशांती. आज आपण बापूजींच्या आजचे महाभारत या ई-बुकमधील 9वा चॅप्टर बघूयात. तिसरे महायुद्ध हा उपाय का नाही. बापूजी संभाव्य तिसऱ्या महायुद्धाच्या प्रश्नाला थेट संबोधित करतात. ते म्हणतात, जर असे युद्ध झाले तर ते महाभारतासारखे मर्यादित राहणार नाही, जे कुरुक्षेत्रापुरता मर्यादित होते आणि ज्यामध्ये तुलनेने कमी राज्यांचा समावेश होता. आधुनिक अणुयुद्ध संपूर्ण पृथ्वीला वेढून टाकेल. अशा आपत्तीमध्ये कौरव आणि पांडव यांच्यात, हिंदू आणि मुस्लिम यांच्यात कोणत्याही गटामध्ये आणि दुसऱ्या गटामध्ये असा फरक राहणार नाही. अण्वस्त्रे भेदभाव करत नाहीत. प्रत्येक सजीव, मनुष्य, प्राणी, पक्षी नष्ट होतील. अगदी आत्म्यांच्या सूक्ष्म शरीरांनाही अणुबॉम्बच्या या शक्तीमुळे हानी पोहोचेल. बापूजी एक प्रभावी मुद्दा मांडतात. जर 8 अब्ज मानव अणुयुद्धात मरण पावले तर हे 8 अब्ज आत्मे सूक्ष्म जगात राहतील, वेदनेत ओरडतील. सूक्ष्म जग असह्य दुःखाचे स्थान बनेल. आधीच सूक्ष्म जगात असलेले आत्मेही नकारात्मक कंपनांनी प्रभावित होतील. संपूर्ण स्थूल आणि सूक्ष्म जग बापूजींच्या शब्दांमध्ये एक दहनभूमी बनेल. ते म्हणतात, म्हणूनच सर्वशक्तिमान सत्तेने निष्कर्ष काढला आहे की युद्ध हा कोणताही उपाय नाही, ना या पृथ्वीसाठी, ना या विश्वासाठी, ना मल्टिवर्ससाठी. पुढे जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ज्ञान, योग आणि सर्वोच्च शांततेच्या कंपनांचा प्रसार आणि त्याद्वारे परिवर्तन. बापूजी ठामपणे सांगतात की सर्वशक्तिमान सत्ता म्हणजेच ऑलमायटी ऑथॉरिटी तिसरे महायुद्ध होऊ देणार नाही. महाभारताची निष्फळता, प्रत्येक देवासूर संग्राम आणि मल्टिवर्समधील प्रत्येक संघर्ष पाहिल्यानंतर सर्वशक्तिमान सत्तेने एक वेगळा मार्ग निवडला आहे. बेहद आत्म्यांची जागृती आणि सशक्तीकरण, जे जगाला आतून बदलतील. बेहदची परम महाशांती.